अखेर मायाबाईंची मृत्यूशी झुंज संपली. नागपुरात झाले दुःखद निधन. सोनवणे कुटुंबावर शोककळा. उमरझरीत लागला अतिरिक्त पोलीस दलाचा बंदोबस्त. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. साकोली तालुक्यातील उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवणे वय 50 यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. त्यांचे बुधवारी 1 एप्रिलला रात्री 10:45 नागपुरात दुःखद निधन झाले. याने गोरगरीब सोनवणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी 28 मार्चला सकाळी 8 वाजता त्या शेतात मिरच्या तोडत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रथम साकोली व नंतर नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सलग 3 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मायाबाईंची ही झुंज संपली असून त्यांचे दुःखद निधन झाल्याची घटना साकोलीत धडकताच उमरझरीत कोणताही उद्रेक होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी काल गुरुवारी दिनांक 2 एप्रिलला संपूर्ण उमरझरीत परिसरात अतिरिक्त पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर वन विभागाने सुद्धा वन सुरक्षा कर्मचाऱ्यांना बंदोबस्त तैनात आहे. उमरझरी येथे माया रामकृष्ण सोनवणे ही महिला शनिवारी 28 मार्चला सकाळी 8 वाजता आपल्या शेतात मिरच्या तोडत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ती अत्यंत गंभीर जखमी झाली. साकोली उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले व नंतर नागपुरात उच्च उपचारासाठी हलवण्यात आले. इकडे रविवारी 29 मार्चला वेळीच त्या महिलेला उच्च उपचार व आर्थिक मदत मिळाली नाही. यासाठी उमरझरी शिवणटोला तिरोडा राज्यमार्गावर गावकऱ्यांची 5 तास चक्काजाम आंदोलन केले. शेवटी वन्यजन्य संरक्षण अधिकारी घटनास्थळी येत लेखी आश्वासन दिले व पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन मागे घेतले. माया रामकृष्ण सोनवणे हिची नागपुरात मृत्यूशी झुंज सुरू असता अखेर बुधवारी 1 एप्रिलला रात्री 10:45 तिची प्राणज्योत मालवली. ही बातमी काही साकोली सोशल मीडियावर व्हायरल होता. साकोलीचे पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी उमरझरी परिसरात जनतेचा कोणत्याही प्रकारचा उद्रेक होऊ नये व शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी लाखानी भंडारा येथून अतिरिक्त पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासोबतच वन विभागाचे वनसुरक्षा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. काल दिनांक 2 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता नागपूरहून रुग्णवाहिकेने माया रामकृष्ण सोनवणे हिचे शव गावी उमरझरीत पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले व गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात सातत्याने वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून बुधवारी 1 एप्रिलला सुद्धा शेतात काड्या वेचणाऱ्या आमगाव बुजुर्ग येथील छाया सुधाकर मुंगोडे वय 53 हिच्यावर सुद्धा याच नरभक्षक वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या महिलेला सुद्धा उपचारासाठी नागपुरात दाखल करण्यात आले आहे. सदर नरभक्षक वाघाला जेरबंद करून दूरवरील वन्यजीव संरक्षण क्षेत्रात सोडण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रविवारी उमरझरीत लोकांनी 5 तास चक्काजाम आंदोलन केले. त्यात लोकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी सोशल मीडियातून जोर धरू लागली आहे. गरीब कुटुंबावर शोककळा. मायाबाई सोनवणे व पती रामकृष्ण सोनवणे यांची उमरझरीत अर्धा एकर शेती आहे व यावरच परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे. समोरील महिन्यात त्यांच्या मुलाचे लग्न जुळले होते. शेतात विविध भाजीपाला लावून तो विक्रीस नेणे असे काबाड कष्ट करून मुलाच्या विवाहाचे समारंभात सोनवणे कुटुंबीय अगदी आनंदात होते. परंतु शनिवारी दिनांक 28 मार्चला सकाळी 8 वाजता शेतातील मिरच्या तोडण्यास गेलेल्या मायाबाई सोनवणे यांच्यावर अचानक वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना नागपुरात हलवले गेले आणि 3 दिवस सतत मृत्यूशी झुंज देणारी मायाबाई ही ती झुंज हरली आणि तिचे दुःखद निधन झाले. या घटनेनंतर उमरझरी व परिसरात जनतेमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज. तुम्ही त्याची चिंता न करता का घेत असं फार प्रायव्हेटला म्हणजे क्रिटिकल आहे.
नागपूर होते नागपूर. हां हां